महादेव मुंडे यांच्या हत्येला आज 21 महिने उलटून अजून आरोपी अद्यापच पोलिसांच्या तावडीत सापडले नाही आहेत आणि कुठेतरी आरोपींचा शोध घ्यावा यासाठी आता मुंडे कुटुंब जे आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। आपल्यासोबत त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आहे। ताई, काय सांगाल? 21 महिने उलटून अजूनपर्यंत आरोपी जे आहेत ते पोलिसांनी पकडले नाही आहेत आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। किती वाजताची तुमची वेळ ठरली आहे आणि नेमकं काय सांगणार आहात? आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी भेटीचा टाइम 2चा सांगितला आहे। मग आम्ही रात्रीच इथं मुंबईमध्ये दाखल झालात आणि आता आम्हाला म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना एवढंच आव्हान आहे की सर, तुम्ही आमच्या जे परिवारावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय दिला पाहिजे आणि जे आरोपी जे मोकाट फिरतायत त्या परळीमध्ये उद्या चालून माझ्या लेकरांना बी खूप धोका आहे। जसा माझा नवरा मारून टाकला तसं माझ्या लेकरांचं उद्या माझे मुलं आहेत तिन्हीच्या तिन्ही बाहेर फिरणारच। मग त्यांना जर काय केलं तर मी काय करायचं? मला त्या दहशतमध्ये मी कसं राहायचं? जर आरोपी तुम्ही नाही अटक केले तर मी कसं राहायचं हे मी मुख्यमंत्री साहेबांना प्रश्न करणार आहे। तुम्हाला वेळ तुम्ही मागितलेली का त्यांनी दिलेली? नेमकं मनोज जरांगे पाटील यांना देखील तुम्ही भेटले होते, आज कितीची वेळ त्यांनी दिलेली आहे आणि मध्यस्थी म्हणजे मुख्यमंत्र्याला भेटण्यासाठी कोणी वेळ मागून दिलेली? म्हणजे आम्ही खूप प्रयत्न केले। म्हणजे ज्यावेळेस SP सर आले होते नवीन बीडमध्ये जानेवारी महिन्यात तेव्हापासून आमचे प्रयत्न होते की कुणाकून का होईना, कोणत्या तरी आमदाराकून का होईना किंवा साहेबांनी बी त्यावेळेस विषय काढला होता। आम्ही सगळ्यांच्या हे मार्फत मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीचं हे केलं, वेळ मागत होतात। पण जेव्हा मी मनोज दादा जरांगे पाटलांना आव्हान केलं की दादा मला खरंच तुमच्या ह्या बहिणीला मदतीचा हात पाहिजे आता तुमचा, त्यावेळेस दादांनी तात्काळ मला मुख्यमंत्री साहेबांचा टाइम हे करून दिला OSD मार्फत त्यांच्या। 21 महिने उलटलेत, आपल्या नवऱ्याला कुठेतरी न्याय मिळावा यासाठी पूर्ण कुटुंबाचा लढा सुरू आहे आणि याच लढ्यामध्ये कुठेतरी पोलिस आरोपी पकडत नाही म्हणून विष प्राशन देखील तुम्ही केले। आज 10 दिवस त्याला उलटून गेलेत, यासाठी तुम्ही काय सांगा? म्हणजे त्या दिवशी विष प्राशन केलं त्या दिवशी आम्ही SP सरांना 8 दिवसाच्या अगोदर आत्मदहनाचं निवेदन देऊन आला होतात। त्यावेळेस बी प्रयत्नच, पुन्हा नंतर आम्ही ज्यावेळेस आत्मदहन करायला गेला त्यावेळेस जेव्हा आमच्यासोबत पेट्रोलच्या बाटल्या होत्या त्यांनी तात्काळ जप्त केला, पण विषाची बाटली माझ्याजवळ होती त्याच्यामुळं मी असं कोणालाच माझ्याजवळ येऊ दिलं नाही। पोलीस प्रशासन सगळं होतं त्या ठिकाणी, पण अगोदर आपल्याला त्यावेळेस 20 महिने झालेले होते तरी पण यांचे प्रयत्नच म्हणत होते। पुन्हा मी SP सरांना बोलले, SP सरांनी LCPचं पथक केलं तयार, पण स्थानिक स्तरावर केलं त्यामध्ये काहीच नाही। म्हणजे ह्यांनी 21 महिने केले नाहीत तर आता काय करणार हे माझ्या मनात चालूच राहिलं। पण ज्यावेळेस मी गाडीत बसले त्यावेळेस एक बल्लाळ नावाचे तिथं पोलीस आले आणि ते म्हणले, डायरेक्ट म्हणले, ज्ञानेश्वरी ताई तुम्ही आता कुठे जाणार? मग त्यांना माहिती नव्हतं का मी परळीहून आले होते, परळीला जाणार। म्हणजे पोलीस प्रशासन बी आम्हाला हसतंय की आम्ही न्याय मागतोय म्हणून। म्हणजे आम्ही न्याय मागायचा नाही का? न्याय मागितला म्हणून सगळं प्रशासन सुद्धा आम्हाला हसतंय। मग आम्ही न्याय मागायचा तर कोणाकडे? म्हणून मी दादांना आव्हान केलं आणि दादांनी मला मुख्यमंत्री साहेबांचा टाइम दिलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर तुमचा एवढा मोठा मुंबईचा प्रवास आहे, काय विश्वास आहे आणि मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय सांगणार आहे, काय नेमकं निवेदन देणार? आता आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आहेत आणि गृह खात्याचे बी गृहमंत्री बी आहेत। मग आता हे घरातलं माझं जे घर उद्ध्वस्त झालं आहे हे साहेबांनी मला न्याय दिला पाहिजे। ते मायबाप आहेत आपले जनतेचे, मग त्यांच्याकडे माझी एवढी मी अपेक्षा लावून आले आहे तिथून इथपर्यंत की माझे लेकरं बाळ घेऊन मी आलेली आहे। एवढी अपेक्षा आहे साहेबांकडून की मला न्याय भेटेल म्हणून। दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर आरोपी या पूर्ण गुन्ह्यामध्ये किती आरोपी आहेत आणि नेमकं पोलिस त्यांना का वाचवतात? ते कुठनं फोन जातोय, काय तुमचा आरोप आहे? म्हणजे मला पोलीस गोविंद एलमाटे म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं अनिल चोरमुले सरांकडे DYSP सर आहेत तिथं अंबाजोगाईला आणि नाचन नावाचे PI आहेत आमच्या परळीमध्ये, त्यांच्या देखत सांगितलं बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबवला म्हणून। म्हणजे बंगल्याहून फोन म्हणजे ह्यांना वाल्मी कराडचाच फोन गेला ना, बंगला मुंडे साहेबांचा आहे आणि तिथला सगळा कारभार वाल्मी कराड सांभाळत होते। मग त्यांनी का फोन केला? त्यांनी का तपास थांबवला? मग आता बाळाभाऊ बांगर सगळ्यांची नावं घेत आहेत। मग ज्यावेळेस मला म्हणले त्यावेळेस मी ह्या केसमध्ये खोलावर जात आले, त्यावेळेस मला आरोपीचे नावं म्हणजे थोडे कळायला लागले। पण बाळाभाऊ बांगरने जेव्हा सांगितलं की हे आरोपी आहेत ताई,
त्यावेळेस मला थोडंसं म्हणजे हे वाटलं. मी SP सरांना म्हणलं, सर ते यांच्या जबाबामध्ये तथ्यता सांभाळ, ह्यांनी अजून माझं 21 महिने झालं लेखी जबाब घेतलेला नाही या, मग आपण यांच्याकडून न्यायाची काय भूमिका करावं. म्हणून मी साहेबांना आजच म्हणणार आहे की साहेब माझ्या परिवाराला न्याय द्या, नाही तर माझा परिवार तुमच्या दारी तरी मग सगळं संपवून टाका. एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही न्यायासाठी या ठिकाणी आले, तर न्याय मिळाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? हा लढा तुम्ही कशा प्रकारे सुरू ठेवणार आहे? म्हणजे पुढची भूमिका आताच मी सांगू शकणार नाही. मी मुख्यमंत्री साहेबांना बोलल्याच्या नंतर मी सांगेल माझी पुढची भूमिका. तरी आमचे जन आंदोलन राहणारच आम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही. आता काल सुप्रियाताईने तर संसदेत विषय मांडला आहे हा की मुंडे परिवाराला आणि देशमुख परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. मग आता आपले अमित शहा जे आहेत भारताचे म्हणजे भारतामध्ये हा विषय गेलेला आहे, मग आता न्याय मिळेल मला असं वाटत आहे. वाल्मिक कराड याला देशमुख हत्या प्रकरणात जसं SIT वगैरेनी त्यांना दोषी तिकडे दिले आहेत, फाशी त्यांची निश्चित असं सांगितलं जातं. तुम्ही SITची मागणी केलेली आहे, कुठले सक्षम अधिकाऱ्यांचीही तुम्ही मागणी केलेली आहे. कोण आहेत ते अधिकारी आणि काय नाव आहे? मला म्हणजे साबळे सर ज्यांनी पहिला तपास केलेला होता या केसमध्ये, तत्कालीन ते म्हणजे पथकाचे हे होते, अध्यक्ष होते. मग त्यांनी सगळा तपास केलेला आहे. मला त्यांच्याकडून एवढी अपेक्षा आहे की सर तुम्हाला आरोपी तर डिटेक्ट झालेले आहेत, तुम्ही आरोपींना तत्काळ अटक करा. पंकज कुमावत साहेब त्यांची एक नियुक्ती मी हे 2 अधिकारी त्या पथकामध्ये घेणार आहे. त्याच्यासोबत CIDची बी मागणी करणार आहे सरांना. एकंदरीत पाहायला गेलं तर हे कुटुंब आहे, तूही या ठिकाणी आलेले आहेत, मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. काय सांगशील वडिलांना कसा न्याय मिळाला पाहिजे? आणि आई संघर्ष करते, तुला काय वाटतं? हां, माझी मम्मी तर 21 महिने झाले खूप पोलीस स्टेशनची चक्रा मारती. आता आम्ही भेटणार आहोत 2 वाजता मुख्यमंत्री साहेबांना, नंतर बघू काय बोलतात. त्यांच्या आई देखील आपल्यासोबत आहेत. आई काय सांगाल, तुम्ही आज मुख्यमंत्र्यांना भेटला? आमच्यावर किती आबाळ आणलं वैरेरी. माझा गरीब लेक होता, त्यांनी कसा हे केला आणि कुठं नेला आणि कुठं मारून टाकला. त्याला आमची एवढी अपेक्षा आहे की त्यांनी तात्काळ अटक करावं. एवढे लेकरं घेऊन तिनं कुठं हिंडावं? आम्ही 2 म्हातारे माणसं कसं कुटुंब सांभाळावं आमचं? आरोपी अजून भेटत नाहीये. ज्या पद्धतीने त्यांना मारलं गेलंय, कोण्या पद्धतीनं मारलं त्याली काही नसेल, त्यांनी मारलं तर माझं काही जायचं नाही. माझा वाघ एवढा मोठा नेला उचलून. ह्या लेकराला आहे का वडिलाचा आशीर्वाद आहे का? वडिलाची छाया आहे का ह्या लेकरावर? कसं जगायचं ह्या लेकराने? मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय सांगणार आहात? आज तुम्ही भेटणार आहात. आम्ही सांगणार आमचे आरोपी अटक करा, नाही तर मग आम्हाला इथंच थांबवा, नाही घ्या तुमच्या दारात ठेवून, एवढं सांगणार आम्ही. आपण जर पाहिलं तर हे मुंडे कुटुंब आहेत आणि पूर्ण कुटुंब जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आलेले. दुपारी 2 वाजता यांची भेट आहे. कुठेतरी आम्हाला न्याय द्या, आरोपीला तत्काळ पकडण्यात यावं अशी मागणी जी आहेत या कुटुंबियाकडनं केली जात आहे. तरी त्यांनी समजा आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्हाला त्यांच्या दारातच संपवा अशा प्रकारचं या ठिकाणी मत या कुटुंबियांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. कॅमेरा पर्सन रोशनसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.